मुख्यमंत्री फडणवीस, अमित शहा आणि नड्डा यांच्यामध्ये काल रात्री 1.5 तास बैठकीमध्ये भाजप मंत्र्यांच्या यादीवर चर्चा। यानंतर आज फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात महायुतीच्या नेत्यांची आज मुंबईमध्ये बैठक होण्याची शक्यता। मंत्रिमंडळ विस्तारात कुणाची वर्णी लागणार यावर शिक्कामोर्तब होणार। दिल्लीमध्ये प्रफुल्ल पटेलांच्या निवासस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि तटकरे मंत्रिपदाबाबत चर्चा झाल्याची माहिती। राष्ट्रवादीला 7 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्रीपदं मिळण्याची शक्यता। मंत्रिपदावरून शिवसेनेतच धुसफूस असल्याची माहिती। काही माजी मंत्र्यांना आमदारांचा विरोध। सत्तार, केसरकर, तानाजी सावंत रडारवर। मंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, मात्र प्रगती पुस्तकात नापास चालवणं योग्य नाही। संजय राठोड यांच्याकडून नाराजी व्यक्त। ईव्हीएम संदर्भात 104 उमेदवारांचे 95 मतदारसंघातून अर्ज। शंका असलेल्यांना भारत इलेक्ट्रिकल कंपनीच्या इंजिनियरची वेळ दिली जाईल। यावेळी शंका दूर करण्याचं काम केलं जाईल। काही लोक ईव्हीएम बाबत रान पेटवतात। पराभूत झाल्यामुळे अशा रीतीनं भांडवल करणं आणि सामान्य जनतेची दिशाभूल करणं योग्य नाही। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे सज्ज। नाशिकमध्ये मनसेकडून संवाद सप्ताहाचं आयोजन। येणाऱ्या निवडणुकांसाठी सगळ्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाईल। कोकणातल्या नाणार रिफायनरी समर्थकांची काल रद्द झालेली बैठक आज सकाळी होणार। रत्नागिरीतल्या रेस्ट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन। शरद पवारांविरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा। शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते अमोल भातेले यांची पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी। अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील असेगाव बाजारचे जिल्हा परिषद सदस्य गजानन कुंडकर शिवसेनेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला। ठाणे महानगरपालिकेतील काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मनोज शिंदेंचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश झाला। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती। दरवर्षी या निमित्तानं गोपीनाथ गडावर वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं, मात्र यावेळी अत्यंत साध्या पद्धतीनं जन्मदिवस साजरा होणार। बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येप्रकरणात एसआयटी स्थापन करा। राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेंची मागणी। मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक। प्रतीक घुले असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव। उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू, पोलिसांची माहिती। मस्साजोग सरपंच हत्येप्रकरणी संपूर्ण चौकशी झाली पाहिजे, अन्यथा अधिवेशनात लक्षवेधी मांडू। संदीप क्षीरसागर यांची प्रतिक्रिया। बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांसाठी माजलगावकरांचा मदतीचा हात। केवळ तासाभरात 14 लाख रुपयांचा निधी जमा। परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये तणावपूर्ण शांतता। सर्वत्र मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। आजपासून शहरातील पंचनाम्याला महानगरपालिका आणि तहसीलदारांकडून सुरुवात होईल। परभणीतील जाळपोळ प्रकरणी 40 जण पोलिसांच्या ताब्यात। नियमानुसार कारवाई होणार। नांदेड परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप यांची माहिती। परभणीमध्ये जिल्हाधिकारी रघुनाथ गावडेंच्या नेतृत्वात पोलीस प्रशासन आणि आंबेडकरी अनुयायांची बैठक। जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश दिले। परभणीमध्ये आंदोलकांकडून जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तोडफोड। महिला आंदोलकांनी कार्यालयातील काचा आणि इतर साहित्य फोडलं। पोलिसांनी शांतता राखण्याचं आवाहन केलं होतं। परभणी हिंसाचाराचे लातूर शहरातही पडसाद। अडत बाजारात तरुणांची जोरदार घोषणाबाजी। यानंतर अडत बाजार बंद। परभणीतील घटनेच्या निषेधार्थ वसमतमध्ये आंबेडकरी अनुयायांचा मोर्चा। वसमतमध्ये कडकडीत बंद पुकारला। आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। परभणीतला प्रकार म्हणजे राष्ट्रद्रोह। घटनेमागे सरकार असल्याचा संशय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सरकारची भूमिका मांडली पाहिजे। परभणीतल्या घटनेवर आनंदराज आंबेडकरांची प्रतिक्रिया। परभणीत झालेली दुर्घटना ही सरकारच्या दुर्लक्षितपणाचं लक्षण। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर आरोप। संविधानप्रेमी जनतेनं संयम आणि शांतता बाळगावी, वडेट्टीवार यांचं आवाहन। कुर्ला बस अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर। सोमवारी रात्री कुर्ल्यामध्ये झालेल्या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय। बसच्या आतलं सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय।
कुर्ला बस अपघाताचा आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर. बस अपघातानंतर भिंतीला जाऊन धडकली. त्यानंतर चालक बसच्या खिडकीतून बाहेर आल्याचं सीसीटीव्हीतून समोर. कुर्ला बस अपघात प्रकरणी मुंबईतील 2 वकिलांची मानवाधिकार आयोगात धाव. बेस्टच्या चालकांकडून मर्यादेपेक्षा अधिक तास काम करून घेत असल्याची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार दाखल. कंत्राटी पद्धतीने चालकांच्या नेमणुका केल्या जातात. त्यांना कोणत्याही प्रकारचं व्यवस्थित प्रशिक्षण न देता कामावर हजर केलं जातं. त्यामुळे असे अपघात होतात. आमदार सत्यजित तांबेंची प्रतिक्रिया. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळ अपघात. बेस्ट बसच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू. बेस्टच्या वाढत्या अपघातानंतर एसटी महामंडळ सावध. अध्यक्ष भरत गोगावलेंनी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. एसटी महामंडळाला बस पुरवणाऱ्या संस्थांना नोटीस पाठवणार गोगावलेंची माहिती. प्रवाशांची सुरक्षितता हेच एसटीचं अंतिम ध्येय. अपघात रोखण्यासाठी चालकाचं प्रशिक्षण, मानसिक आरोग्य आणि वाहनांची तांत्रिक निर्दोषत्व या त्रिसूत्रीवर काम करणार. एसटीचे अध्यक्ष भरत गोगावलेंची प्रतिक्रिया. मुंबईमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 2099 रिक्षा चालकांवर पोलिसांची कारवाई. कारवाई दरम्यान 626 रिक्षा पोलिसांकडून जप्त. सिडकोच्या 26,000 घरांच्या महागृहनिर्माण योजनेला चांगला प्रतिसाद. आतापर्यंत 1 लाख अर्ज. चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं अर्ज स्वीकृतीसाठी 26 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ. नवीन वर्षात सलूनचे दर 20 ते 30% वाढणार. महाराष्ट्र सलून आणि ब्युटी पार्लर असोसिएशनचा निर्णय. गेल्या काही दिवसात मुंबईमध्ये थंडीचा कडाका वाढलाय. परिणामी थंडीमुळे अंडी महागली. मुंबईमध्ये 1 डझन अंड्यांसाठी 88 ते 90 रुपये मोजावे लागतात. भंडारा जिल्ह्यात सर्वत्र कडाक्याची थंडी. थंडीपासून बचावासाठी नागरिक आता शेकोटीचा आधार घेत असल्याचं चित्र. वाशिम जिल्ह्यात उशिरा का होईना थंडीत वाढ. तापमानात मोठी घट. ग्रामीण भागापासून शहरापर्यंत नागरिकांनी शेकोट्या पेटवणं सुरू केलंय. मुंबई विमानतळावरती जवळपास 10 कोटी रुपयांचं 12 किलो सोनं जप्त. 3 विमानतळ कर्मचाऱ्यांसह 6 लोकांना अटक. तस्करी करणाऱ्या सिंडिकेटचा पर्दाफाश. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती डीआरआयची कारवाई. शहादा तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी माधव पाटील यांची नियुक्ती. माधव पाटील जयंट्स इंटरनॅशनल फेडरेशनचे माजी अध्यक्ष. भंडाऱ्याच्या बेला ग्रामपंचायतीला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार. ग्रामपंचायतीला कार्बन न्यूट्रल विशेष पंचायत पुरस्कार. विशेष पुरस्कार श्रेणीमध्ये बेला ग्रामपंचायत देशातील प्रथम पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायत. श्रीलंकेनं कांद्यावरील 20 रुपये आयात शुल्क कमी केल्यानं भारतीय कांदा निर्यातीला चालना. लासलगाव इथून श्रीलंकेसाठी नवीन लाल कांद्याची निर्यात सुरू. मनमाड इंदूर रेल्वे मार्गाअंतर्गत केंद्र सरकारची बोरविहीर ते नरडाणा या पहिल्या टप्प्यातील मार्गाला मंजुरी. मात्र रेल्वे मार्गाच्या कामासाठी शेतजमीन देण्यास शेतकऱ्यांचा विरोध. नाशिकमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत नियुक्त केलेले शिक्षण सेवक मानधनापासून वंचित. मानधन देण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचं आंदोलन. रायगडच्या माणगावमधील उतेखोल परिसरात डम्पिंग ग्राउंडचा स्थानिकांना त्रास. डम्पिंग ग्राउंडवरती जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे परिसरात विषारी धूर. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. महाकुंभनिमित्त प्रयागराजमध्ये 55,000 चौरस फूट जागेमध्ये 50 लोकांनी 12 तासामध्ये रांगोळी काढली. या रांगोळीची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये. पुण्यामध्ये वेंकीज कंपनीचे संचालक बालाजी राव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित पार्टीमध्ये मोठ्या प्रमाणावर ध्वनी प्रदूषण. आयोजकांवर गुन्हा दाखल. गडचिरोलीमध्ये स्वतःच्याच बंदुकीतून गोळ्या झाडल्या गेल्यानं पोलिसाचा मृत्यू. 8 पैकी 3 गोळ्या छातीत लागल्या. जिल्हा न्यायालयाच्या सुरक्षेसाठी उपस्थित असताना हा प्रकार घडला. इमारतीच्या बांधकामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून 9 वर्षीय मुलाचा मृत्यू. नवी मुंबईच्या कोपरखैरणेमधली घटना. नाशिकच्या इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीमध्ये 1.5 कोटी रुपयांचा गुटखा जप्त. टाटा ट्रकही ताब्यात घेतला. नाशिक ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई. लग्न सोहळ्यात सहभागी होऊन दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक. शहादा पोलिसांच्या पथकानं मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातून टोळीला ताब्यात घेतलं. जालन्याच्या अजिंठा बुलढाणा मार्गावरती मध्यरात्री झालेल्या अपघाताचं सीसीटीव्ही समोर. कारच्या धडकेमध्ये 33 वर्षीय तरुणाचा मृत्यू. बुलढाण्यातील शिंदेंच्या शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची कार असल्याची माहिती. वर्ध्याच्या शेडगाव चोर रस्त्यावरती ट्रॅव्हल्सच्या धडकेत महिलेचा मृत्यू. काही काळ तणावाचं वातावरण. अपघातामुळे 3 तास वाहतूक खोळंबली.
जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, कसगाव बस स्थानकावरील अतिक्रमण काढण्याची मागणी, पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अनर्थ टळला. महादेव ऑनलाईन बेटिंग ॲपचे मुख्य प्रवर्तक सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांची छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल. दोघंही दुबईत असून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनामध्ये सहभागी झाले होते. मुंबई उच्च न्यायालयातील प्लास्टिक बॉटल बंदी हटवा, बॉम्बे बार असोसिएशनच्या 150 वकिलांची लेखी पत्रकाद्वारे मुख्य न्यायमूर्तींकडे मागणी. चेन्नईहून सिंगापूरला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला. विमान टेक ऑफ करण्याआधी तपासणी दरम्यान पायलटच्या इंधन गळती झाल्याचं लक्षात आलं. वेळेच गळती लक्षात आल्यामुळे मोठा अपघात टळला. राजस्थानमधील कालिखार गावामध्ये बोरवेलमध्ये पडलेल्या आर्यनचा जीव बचावला. 5 वर्षीय मुलाला तब्बल 55 तासांनंतर बोरवेलमधून बाहेर काढलं. भारताचं अंतराळ संशोधन अधिक व्यापक करण्यासाठी भारतीय अंतराळ स्थानक बांधण्यात येणार. 2035 पर्यंत ते बांधून पूर्ण करण्याचं लक्ष्य. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांची माहिती. भारतीय नौदलानं इस्रोसोबत वेल्डेक चाचणी घेतली. गगनयान मोहिमेतून परतणाऱ्या कर्मचाऱ्यांना जहाजावर नेण्यासाठीची ही चाचणी होती. गगनयान मोहिमेवर वेगानं काम करणाऱ्या इस्रोनं एक पाऊल पुढे टाकलंय. TRAIचा मेसेज ट्रेसेबिलिटी नियम लागू. हा नियम SMS च्या माध्यमातून होणारे फ्रॉड रोखण्यासाठी लागू करण्यात आलाय. या नियमामुळे 120 कोटी मोबाईल युजर्सना बहुतांश प्रमाणात फ्रॉडपासून रोखता येईल. नेपाळचे लष्कर प्रमुख जनरल अशोक राज सिगदेल 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर. अनेक महत्त्वाच्या बैठकींमध्ये सहभागी होणार. सिगदेल अयोध्येत जाऊन रामललाचं दर्शनही घेणार. खालिदा जिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीनं ढाका ते आगरताळापर्यंत मोर्चा काढला. भारतीय सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर. आगरताळा इथं बांगलादेशी उच्चायुक्ताच्या कार्यालयावर झालेल्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढला. सॅमसंगनं गॅलेक्सी S24 आणि गॅलेक्सी S24 अल्ट्राच्या एंटरप्राइजेस एडिशनच्या लॉन्चची घोषणा केली. या एडिशनची किंमत 78,999 पासून सुरू होणार. काल रात्री उशिरा जगभरात व्हॉट्सअप, फेसबुक आणि इंस्टाग्रामचे सर्व्हर डाऊन. कारण अद्याप अस्पष्ट, मात्र आता मेटाची सेवा पूर्ववत. सुप्रसिद्ध अभिनेते रजनीकांत यांचा 74वा वाढदिवस. मदुराईतील थिरुमंगलाई इथे रजनीकांत यांचं मंदिर उभारून रजनीकांत यांच्या चाहत्यांकडून नवीन पुतळ्याचं अनावरण. भारताचा ग्रँडमास्टर डी गुकेशला सर्वात तरुण विश्वविजेता होण्याची संधी. सिंगापूरमध्ये जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपदाची फायनल. गुरुवारी जागतिक बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेच्या फायनलमधला अखेरचा डाव रंगेल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.